ऊस जळतोय. नाव काय? भगवान खामकर. भगवान खामकर या इकडं आतमध्ये. किती वेळा एअरपटे मारले तुम्ही? कोणत्या गावचे? खानापूर. खानापूर. किती वेळा एअरपटे मारले इथं? 6 वेळा मार. कोण आहे मग आता इथं? कोणी नाही इथं. 6 वेळा एअरपटे मारले. हा साहेब साहेब पण नाही. साहेब डीपीचा गट्टू जळालाय मधला. जमीन किती आहे तुमची इथं? आणि 3-4 एकर आहे. काय लावले? ऊस. आता ऊस कसं आहे? ऊस वाळून चाललाय पार. आता सगळे लोक सांगताय इथं बघा ना. मग काय म्हणतात ते अधिकारी? अधिकारीच नाही भेटते नाहीत आम्हाला. मग आता करायचं काय? आता काय सगळे म्हणतील ते. नाही, ऊस तर आता जळाल्यावर काय करणार? ऊस जळाल्यावर काय करायचं? भरपाई द्या. भरपाईची तरतूद नाहीये. नाही मग काय करायचं आम्ही? करायचं काय आम्ही? विचारतोय तुम्ही काय करणार मग? आता काय जीव द्यायला लागेल आम्हाला. आता दुसरं काय? कर्ज काढून ऊस लावले लोकांनी आम्ही सगळ्यांनी. काय करायचं? जनावर आहे 4 गाय. त्यांना पाणी नाही. ओढून पाणी पाजतो विहिरीच एकाच्या. साहेब म्हणतात जेव्हा अवेलेबल होईल तेव्हा देऊ. तोवर काय करायचं आम्ही? 100 रुपयाचे पेट्रोल घालून आम्ही येतो इकडं. अख्खं गाव वैतागले. कितीतरी लोक बसून आहेत तिथं डीपी पाशी. आता 10-20 सकाळी आले 10 वाजता. तुम्ही आता आले वाटतं. आत्ता आलं मी इथंच होतं. मी दुसरं काम होतं. लाईट काल होतो. काल नाही का आपली गाठ झाली कोणी ती. पुढे रिपीटर नाही मदत करत. कोण करीत नाही. उसाला बाजार अजून निघायला त्याला किती वेळ लागायचा. खाली जर जळून गेलं तर काय निघायचं पत्र्या. बाजार काय करणार त्याला? गुरांना चारणे पण कधी मेंढर सोडणे पण गुरं सुद्धा ते खाणार नाही. वाळलेलं पाचट काय खाणार आहे? खायचं काय? आणि काय खायचं आता? काही नाही खायला. दमली हो. दमली सगळी. आम्ही शनिवार पासून येतोय. हे 10-15 जण शनिवार पासून येतोय. आज आहे गुरुवार. पुढे बिघड झालंय. बोलू नका त्यांना. बोलू ना. म्हणजे रेकॉर्डिंग चालू आहे सांगा. कॉल तुमच्या याच्या होईल. बातमीचा आमदार साहेब पण तुमच्या फोन उचलत नाही. फोन तो लागत होता. नाही उचलत. निरंतर प्रयत्न करा. आप जिस व्यक्ति को कॉल कर रही है वह उत्तर नहीं दे रही है. कृपया आता आमदार साहेब फोन पण उचलत नाही. आता काय काय करायचं काय आता? कॉलिंग इज नॉट आन्सरिंग. अरे जाऊ दे, कट करा आता काय. आमचं काय डोकं चालत नाही ना. आता आमदारच जर फोन नाही उचलत. अगोदर तर बिझी होती फोन. आता तुम्ही अतुल बेनकेंना फोन लावलाय. हां लावलं. त्यांना सांगा फोन म्हणजे रेकॉर्डवर आहे स्पीकरवर. शेतकरी आम्ही बोलतो. कृपया ते पण फोन उचलत नाही. माझे आमदार अतुल बेनके पण फोन उचलत नाही. सत्यशील शेरकर चेअरमन त्यांना फोन लावतो. त्यांना सांगा फोन स्पीकरवर आहे. शेतकरी बोलतो. येते का ट्रूकॉलरला? ये भगवान इकडे. ऊस जळतोय. सध्या व्यस्त आहे. ठीक आहे. आपण खासदार साहेब अमोल कोल्हेंना फोन लावतो. त्यांना सांगा फोन उचलला तर सांगा. फोन स्पीकरवर आहे. शेतकरी आम्ही बोलतोय. ट्रूकॉलरला नाव आलं होतं ना? कृपया होल्ड करा. आपला कॉल अन्य नंबरवर फॉरवर्ड केला जात आहे. कृपया ते पण आपका नाही. कॉल अन्य नंबर पर फॉरवर्ड अमोल किया कोल्हे जा पण रहा नाही. है. काइंडली होल्ड लाइन. आपण कॉल आशाताईंना फोन लावलाय ना? सध्या इतर कोणाशी बोलत बिझी आहेत ते. आपण आपण प्रतीक्षा करू शकता किंवा कट नंतर करा. पुन्हा प्रयत्न.
शेरकरांना पुन्हा एकदा फोन करा. आपण डायल केलेला नंबर सध्या व्यस्त आहे किंवा यावेळी त्या नंबर पर्यंत आपण पोहोचू शकणार नाही. त्यांचा फोन लावा. कृपया नंतर प्रयत्न करा. नंबर यू हॅव डायल्ड इज करंटली अनरिचेबल ॲट दिस टाइम. ठेवा. प्लीज ट्राय. शरद दादानं लावला, अतुल बेनकेंना लावला, यानंतर आपण अमोल कोल्हे साहेबांनाही लावला, आशाताई बुचकेंना लावला, सत्यशील शेरकरांना लावला. कुणीही फोन उचलला नाही किंवा कॉल बॅक सुद्धा केला नाही. अधिकारी पण फोन उचलत नाही. अधिकारी नाही. मग आता पुढं काय? काहीच नाही. आता आमचं डॉकच काही चालत नाही. आमचं डॉकच बंद झालेलं आहे. शेतकऱ्याचा वालीच कोण आहे तेच माहित नाही आता आम्हाला. तुम्हाला तर आता हे सगळं ऐकून परत असं गळल्यासारखं झालं. हा, कोणीच वाली नाही राहिलं.